आज तुम्ही बघत असाल काल लोणार तालुक्याचा आणि आज मेहकर तालुक्याचा आमदार जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हजारोच्या संख्येनं इथं जनता आणि नागरिक उपस्थित झालेली आहेत। या हॉलमध्ये सुद्धा 2 ते 3 हजाराची कॅपॅसिटी बसण्याला जागा नाही आहे। यावरून जनता दरबार अतिशय यशस्वी झालेला आहे। लोकांच्या मागण्या आहेत त्या गेल्या 15-20 वर्षामध्ये पूर्ण झाला नसल्यामुळे हा प्रचंड जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग पूर्ण करण्याच्या संदर्भात खूप लोक आग्रही आहेत। त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, त्याशिवाय शेतरस्ता, पाणंद रस्ता, गाव रस्ता, नाल्या सफाई, महावितरण हे सगळे प्रश्न रखडलेले आहेत। त्या सगळ्या प्रश्नांची दखल या ठिकाणी 1 to 1 घेण्यात येत आहे। काही जे प्रश्न आहेत तात्काळ, काही प्रश्नावर प्रोसेसिंग आणि काही प्रश्न शासनाकडे पाठवून सोडवायचे आहेत। हा दरबार अतिशय यशस्वी रीतीने सुरू आहे। पहिल्यांदाच हा प्रयोग या ठिकाणी होतोय आणि त्याला आम्ही न्यायसुद्धा मिळवून देणार आहे। इथं येणारी प्रत्येक तक्रार त्याच्या पाठीमागे माणूस आहे, त्या माणसाच्या पाठीमागे कुटुंब आहे। त्याची तक्रारीची दखल डिजिटल स्वरूपामध्ये आम्ही घेतोय आणि त्या प्रत्येक तक्रारीवरती 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही त्यांना उत्तर देणार आहोत आणि केलेली जी काही त्यांची मागणी आहे, आम्ही दिलेले उत्तरं, आश्वासनं झालेत की नाही याचं सुद्धा पुनर्निरीक्षण करण्यासाठी पुनर्विलोकन समिती सुद्धा आम्ही स्थापन करून या सगळ्या प्रश्नांना लॉजिकल एंड करून म्हणजे शाश्वत स्वरूपात उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।